नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मस्त मजेत ना? एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणारे मस्त असे टम फुगणाऱ्या रताळ्याच्या घाऱ्या। संक्रांतीला आमच्याकडे घाऱ्यासुद्धा बनवतात, पुरणपोळीसुद्धा असते, पण मी आज बोलली की आज रताळ्याच्याच घाऱ्या बनवणार आहे। पोळी तर नेहमी खातोच, तर चला आज मी बनवणार आहे रताळ्याच्या घाऱ्या। तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। आज मी बनवणार आहे मस्त रताळ्याच्या घाऱ्या। आमच्याकडे संक्रांतीला घाऱ्या किंवा पुरणपोळीसुद्धा असते, तर पुरणपोळी न आज बनवता मी आज बनवणार आहे मस्त असे रताळ्यापासून घाऱ्या। तर रताळे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि छान असे उकडून 4 शिट्या देऊन उकडून घेणार आहे। बघू शकता रताळे मस्त असे उकडून घेतले आणि असे खिसणीवरती मी खिसून घेतलेले। छान आपले रताळे चांगले शिजलेले। इकडे गूळ घातलेला आहे, गूळ चांगला वितळून घेणार आहे। यामध्ये मध्ये खिसलेलं रताळ घालून घेणार आहे। आपलं गूळ चांगलं वितळून घ्यायचं। गुळामध्ये रताळ्याचं खीस घालून घेतलेलं आहे आणि आपला हा खीस पूर्ण गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा। यामध्ये थोडी हळद टाकणार आहे। आपलं काळपट दिसतंय ना, त्यामुळे हळदीनं थोडंसं घारीनं कलर येतो, त्यामुळे थोडी हळद टाकणार आहे। थोडीशी हळद टाकणार, मिक्स करून घेऊया। बघू शकता आपला गूळ सुद्धा विरघळलेला आहे। यामध्ये आता वेलची पावडर टाकणार आहे। यामध्ये वेलची वाटून घेतले ते सुद्धा घालून घेणार आहे। तर मिक्स करून घेऊया। आणि हे थंड झाल्यानंतर यामध्ये पीठ मळायचं आपल्याला। तर हे मी परातीमध्ये काढून घेणार आहे। आपलं थंड तर व्हायला पाहिजे, त्यानंतर मी पीठ यामध्ये मिक्स करून मळून घेणार आहे। दोन वाटी गव्हाचं पीठ आणि 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं जेणेकरून पीठ जास्त वापरायचं आहे, गव्हाच्या पिठापेक्षा डबल तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। काय होतं, तांदळाचं पीठ जास्त असलं की तेल खेचत नाही आहे, तेलकट आपली गोडपुरी होत नाही, त्यामुळे तांदळाचं पीठ जास्त वापरायचं आणि गव्हाचं पीठ कमीच वापरायचं। आता एक जीव करून घेऊया। यामध्ये आता मीठ टाकणार आहे चवीपुरतं। चवीपुरते मीठ घालून घेणार आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ असला की त्यात थोडंसं चवी मीठ टाकलं की आणखीन गोड होतं, टेस्टी होतं, त्यामुळे थोडंसं कुठलाही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं तरी मीठ टाकायचं। तर एकजीव करून घेऊया। पाणी लगेच आपल्याला घालून घ्यायचं नाही। जे आपलं रताळ्याचं पातळ बॅटर होतं त्यामध्येच पीठ सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसं आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी। पातळ आपल्याला पीठ जास्ती मळायचं नाही, घट्टच ठेवायचं। मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे, म्हणून एक अर्ध्या तासासाठी मी असं झाकून ठेवून देणार आहे। आपलं छान असं गूळ मीठ वगैरे असं छान पिठामध्ये मोरेल। पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। जेवढं पीठ चांगलं मऊ मळेल तेवढी आपली घारी छान फुगते।
मस्त पीठ आपलं मळून झालेलं आहे. बघू शकता आपलं पीठ किती छान असं मऊ झालेलं आहे मळून. आता हे मी झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे. आपलं मस्त असं गुळाचं वगैरे पाणी मुरेल, मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि छान आपलं पीठ भिजेल. पीठ भिजले, छान भिजले की आपली घारी छान फुगते. त्यामुळे पीठ अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवून देणार आहे. पीठ छान असं मऊ झालेलं आहे, किती मऊ सॉफ्ट झालेलं बघू शकता. आणि इकडे मी असे गोळे छोटे छोटे करून घेतलेत की आपली घारी पटपट आपली थापायला पण बरी पडते आणि पटकन भाजतात. गोळे करा, वेळ जास्त लागत नाही, त्यामुळे मी असे छोटे छोटे गोळे केलेत. आणि हे पीठ मी नंतर ठेवून देणार आहे की पीठ खराब आपलं होत नाही. लागल तसं तुम्ही घारी बनवू शकता. मी आता एवढंसं ठेवून देणार आहे. मी एवढीच घाऱ्या बनवणार आहे. आता आपण घारी थापून घेऊया. वरून आपल्याला तेल लावायचे. बाजूला आपलं तेल सुद्धा गरम झालेलं. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण घारी घालून घेऊया. बाकीचे सुद्धा करून घेते. ती आपली भाजते तोपर्यंत दुसरी पण थापून घेते. गोळे केल्यामुळे पटपट होऊन जातात, आपल्याला वेळ लागत नाही थापायला. तर पलटी करून घे. मस्त असे फुगायला लागले. दोन्ही बाजूनी छान असे तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे. बघू शकता मस्त कलर आलेला. दोन्ही बाजूने आपली छान भाजलेले. मी आता काढून घेते. बघू शकता मस्त अशी भाजलेले. बाकीचे सुद्धा करून घे. ही पण अशीच थापून घ्यायची. छान असे पातळच बनवायचे. छान खायला पण छान असे छान लागते. जाड पण बरे वाटत नाही खायला. चला ही पण सोडून देऊया. ही पण पलटी करून घेऊ. मस्त असं टूम फुगतात आपल्या घाऱ्या. पीठ आपलं चांगलं भिजलं की मग घारी फुगायचं टेन्शन नाहीये. मस्त असे घारे आपले फुगतात. घारी जर फुगली तरच ती घारी परफेक्ट होती. चला ती पण काढून घेते. बघू शकता मस्त असे घारे झाले. बाकीचे सुद्धा असेच करून घेते. बघू शकता असे टम्म फुगलेली आपली रताळ्याची घारी तयार झालेले. बघू शकता मस्त आतून टुम अशी फुगलेली, मस्त अशी पातळ झालेले. फुगलेली सुद्धा छान आहे आणि सॉफ्ट सुद्धा छान झाले. अशा खुसखुशी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद.